मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे श्री खेमेश्वर काळकाईचा छबिना उत्सव कुंभळे येथे. ते तुम्हाला दाखवतो छबिना उत्सव कसा असतो इकडे. बघा कशा प्रकारे पालखी नाचते ती. आता इथं पालखी नाचवतील सगळे. जेणेकरून सगळ्यांना आनंद घेता येईल. सर्व भाविकांना पुन्हा एकदा विनंती करतो, कृपया जे रिंगण आहे त्याच्या बाहेर उभं राहायचं आपण. अशा प्रकारे इकडं सोहळा आनंद येतो रात्रभर. सुंदर चहा केलेला आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. अशा ठिकठिकाणी रांगोळी काढली असते, तिथं पालखी नाचते. ती बघा आता पालखी येते नाचायला. रात्रभर हा उत्सव चाललेला असतो छबिनाचा कुंभळ्यात. तर पालखी आलेल्या आहे आता नाचायला, मला दाखवतो. पालखी आता दुसऱ्या ठिकाणी नाचायला जाते. पूर्ण कुंभे गावभर पालखी फिरून नाचते सकाळपर्यंत.
तर कुंभव्यातील शिमगोत्सवाला खूप मजा असते. हे बघा तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर हे बघा अशा प्रकारे सगळे कुंभे गावातले माणसं आलेले असतात त्या सोहळ्यासाठी. आता आम्ही पुढच्या ठिकाणी जातो जिथे पालखी पुढे नाचणार आहेत ते मला दाखवतो. संपूर्ण रात्रभर पालखी नाचते ती. पालखी येईल आता इथं नाचायला थोड्याच वेळात. तर आता पालखी आलेलं आहे नाचण्यासाठी मला दाखवतो. आता पालखीवरती पुष्पगुच्छांचा वर्षाव होणार आहे. हे बघा किती मंडळी आहेत गावातली. सगळी मंडळी आलेली आहेत इथं. तर आता पुढच्या घरात सगळी जण झालेत. सगळीकडं नाचत नाचत जाते पालखी. तर रात्रीचे 5 वाजलेत. आता पालखी आलाय नाचवण्यासाठी. तर पालखीची आता आरती करतात. त्याच्यानंतर पालखी नाचवते. हा छबिना उत्सव पहाटेपर्यंत सुरू असतो आणि दुपारी धुळवट असते. मित्रांनो तुम्ही बघितलं असाल या कुंभे गावातील शिमगोत्सव आणि सभेना कशा प्रकारे असतो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.